भगवान परशुराम जन्मोत्सव समिती धुळे सोलापूर यांच्या वतीनं यावर्षी 2025 आणि 26 सालासाठी भगवान परशुराम जन्मोत्सव समितीची पदाधिकारी निवडी या ठिकाणी झालेले आहेत। या कार्यक्रमाच्या स्वागत अध्यक्षपदी आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय श्रीकांत कुलकर्णी साहेब, महिला प्रमुखपदी आदरणीय ॲडव्होकेट शर्वरी रानडेजी, महिला अध्यक्षपदी आदरणीय सायली जोशी मॅडम, या मंडळाचे अध्यक्ष म्हणून सुधीर अण्णा कुलकर्णी, तसेच युवक अध्यक्ष म्हणून निखिल मालक देशपांडे यांच्या निवडी या ठिकाणी झालेल्या आहेत। याच पद्धतीने या भगवान परशुराम जन्मोत्सव प्राण प्रतिष्ठापनेबरोबर क्रीडा, धार्मिक, सामाजिक अशा वेगवेगळ्या उपक्रमांची रेलचेल आम्ही या ठिकाणी यावर्षी ठेवलेली आहे। त्याचाच एक भाग म्हणून आम्ही या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धेंचं आयोजन केलेलं आहे। 16 संघ या समाजातील सहभागी होणार आहेत। त्यातले 10 पुरुषांचे संघ आहेत, 4 महिलांचे संघ आहेत आणि 2 संघ जे आहेत ते अतिशय आकर्षण असणारे संघ आहेत। ते आहेत पौरोहित्य करणाऱ्या गुरुजींचे। त्या पारंपरिक वेशामध्ये ते गुरुजी या ठिकाणी क्रिकेट खेळणार आहेत। या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय अतुल कुलकर्णी साहेब आणि या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरणासाठी लोकमान्य टिळकांचे वारसदार आदरणीय रोहित टिळक साहेब हे या कार्यक्रमाला 14 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता भंडारी ग्राउंडवर येणार आहेत। तशाच पद्धतीने 29 एप्रिल रोजी सकाळी 7 ते रात्री 10 याच्यामध्ये पवमान यज्ञ असेल, होम असेल, शोभायात्रा असेल आणि त्याच पद्धतीने प्राण प्रतिष्ठापना आणि प्रसाद वाटप अशा भव्य रेलचेल कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आपल्या चॅनलच्या माध्यमातून समस्त सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील समाज बांधवांना, सोलापूरकरांना विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी येऊन भगवान परशुराम महाराजांचं दर्शन घेऊन आपली उपस्थिती लावून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी एवढी विनंती भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीनं या ठिकाणी। नमस्कार, मी ॲडव्होकेट शर्वरी रानडे। दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी जुळे सोलापुरात आपण श्री भगवान परशुराम जन्मोत्सव साजरा करतोय। त्यानिमित्ताने आपण सकाळी 7 वाजता पवमान यज्ञ याचं तिथे आयोजन केलेलं आहे। 5 घनपाठी ब्राह्मणांच्या हस्ते आपण हा पवमान यज्ञ करून घेणार आहोत। त्यासाठी 11 जोडपी या यज्ञासाठी बसणार आहेत। त्याचप्रमाणे संध्याकाळी 5:30 वाजता केलीच्या ग्राउंड पासून शोभायात्रेस सुरुवात होईल आणि त्याचा मार्ग असा असणार आहे की केलीच्या ग्राउंड पासून जे सुरुवात होईल ते आपण डीमार्टच्या तिथून भंडारी ग्राउंड कडून मोनार्च हॉस्पिटल कडून दावत चौक आणि दावत चौकातून पुन्हा केलीकडे विसर्जन होईल आणि त्यानंतर भगवान परशुरामाची प्राणप्रतिष्ठा होईल आणि प्रसाद वाटप आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने या कार्यक्रमाचा समारोप होईल। आणि या शोभायात्रेमध्ये सर्व आपल्या समाजातील बंधू भगिनींनी पारंपरिक वेशामध्ये त्यामध्ये समाविष्ट होतील आणि मी सर्व बंधू भगिनींना आवाहन करते की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या शोभायात्रेमध्ये आणि भगवान परशुरामाच्या जन्मोत्सवासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी।